विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्यांची नावे तिकीट वाटपात कळतील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कारवाई पाहायला मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। विधान परिषद निवडणुकीत फुटलेले आमदार आयडेंटिफाय झाल्याचं नाना पटोले म्हणाले। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता। काँग्रेसच्या 12 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडनेही याची दखल घेतली। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मागील महिन्यात निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले होते। त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा दणका बसला होता। हायकमांडकडे दखल घेतली गेलेली आहे। मला स्वतः आमच्या प्रभाऱ्यांनी पण या विषयावरचा फोन केलेला होता। त्यामुळे याचाच अर्थ हायकमांडने याच्यामध्ये गंभीरता घेतलेली आहे। पण त्यांचं नेमकं इंटेन्शन काय हे त्याच्यामध्ये तपासलं जाईल आणि इंटेन्शन त्यांचं चुकीचं नसेल तर कारवाई होण्याचं काही कारण नाही। विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झालं होतं ते आता आपण पाहूया। महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा समावेश होता। महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं होती, मात्र प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची केवळ 25 मतं मिळाली होती। त्यामुळे काँग्रेसची उर्वरित 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं। काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले होते, तर महायुतीचे 5ही उमेदवार निवडून आले होते। परिणामी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीत डच्चू दिला जाणार आहे। काँग्रेस जिल्ह्यातील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। त्याबाबत नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर नाना पटोलेंनी काय उत्तर दिलं ते आता पाहूया। कोणाला जबरदस्ती नाही आहे ना। काँग्रेसमुळे आमदार झाले आणि काँग्रेसच्या विरोधात जायचं असेल तर त्यांचा प्रश्न आहे। पण लोक देगलूरमध्ये काँग्रेस विचाराचे आहेत। त्यांच्यावर काय कारवाई तुम्हाला मी सांगितलं ना, तिकीट वाटपामध्ये ही जी काही व्यवस्था होती आमच्या पक्षामध्ये या व्यवस्थेला काय आम्ही निर्णय घ्यायचे ते ठरलेले आहे। हिरामण खोसकर जितेश अंतापूरकर यांच्या उमेदवारीवरून सस्पेन्स निर्माण झालाय, तर आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस सोबतच असल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेसकडे उमेदवारी मागणार का तुम्ही? बिलकुल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांनी टोले लगावण्याची संधी साधून घेतली। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, नोव्हेंबरमध्ये निकाल लागेल। नाना पटोले साहेबांना म्हणा थोडा धीर धरा आणि जी काय स्वप्न बघायची ती स्वप्न 2 महिने बघा। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणाला तिकीट देणार आणि कोणाचं तिकीट कापणार हे लवकरच स्पष्ट होईल। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात सर्वात जास्त 13 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढला होता। मात्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला क्रॉस वोटिंगमुळे चांगलाच धक्का बसला होता। परिणामी क्रॉस वोटिंग करून गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावं शोधून काढण्यात आली। काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात असं नाना पटोलेंनी सांगितलं। तसंच काही लोक निवडून आल्यानंतर पक्षाशी विश्वासघात करतात, अशा लोकांना धडा शिकवणार असल्याचंही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।